देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या गैरकृत्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात पुन्हा एकदा लज्जास्पद घटना समोर आली। 3 वर्षांच्या चिमुरडीवर दुष्कर्म करण्यात आलं। या प्रकरणानंतर तालुक्यात संतापाची लाट पसरली। ही घटना 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू केलाय। यशश्री शिंदे प्रकरणातून उरणकर आता कुठे सावरत असतानाच ही लाजिरवाणी घटना घडल्यानं आरोपी विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे। उरण मोरा येथील फड क्रमांक 5 च्या परिसरात राहणाऱ्या अवघ्या 3 वर्षाची चिमुरडी सोबत तिच्या शेजाऱ्यानंच अत्यंत किळसवाणं कृत्य केलं। मुलीची आई कपडे धुण्याकरता बाहेर गेली होती। घरी आल्यानंतर मुलगी दिसत नसल्यानं तिने शेजारी राहणारा दिनेश निवेदकर याच्याकडे विचारणा केली असता त्यानं ती खेळत असल्याचं सांगितलं। आईनं मुलीला पाहिलं तेव्हा ती आईला बिलगून धाय मोकलून रडू लागली। त्यानंतर मुलीस ताप भरला। ताप उतरत नसल्याने तिला पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं। त्यानंतर विश्वासात घेऊन मुलीची चौकशी केल्यानंतर मुलीनं सांगितलं की दिनेश काकाने मला नको त्या जागी हात लावला। त्यामुळे मुलीला उरणमधील गाडे हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टर प्रीती गाडे यांनी तिची संपूर्ण तपासणी करून मुलीच्या गुप्तांगावर जखमा असल्याचं लेखी पत्रच दिलं। डॉक्टरांचं ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली। आईनं थेट मोरा सागरी पोलीस ठाणं गाठून याबाबत दिनेश निवेदकर या नराधमाच्या विरोधात फिर्याद नोंदवली। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। याबाबत मोरा सागरी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली। याबाबत पुढील तपास मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।